छत्रपति संभाजीनगर में अंबादास दानवे की पत्रकार परिषद में उन्होंने छगन भुजबल के बयान को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आंतरिक मामला बताते हुए कहा कि राज्य की राजनीति भाजपा के प्रभाव में चलती दिखाई दे रही है। वहीं बच्चू कडू के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि यदि जनहित के मुद्दों पर जवाबदेही तय करनी है तो सभी मंत्रियों के कामकाज की समीक्षा होनी चाहिए, क्योंकि किसानों और आम जनता की समस्याएं अब भी बनी हुई है। सुरू झाले छगन भुजबळ म्हणतात की इतरांची मुलं मंत्री झाले तोच न्याय मला मिळाला पाहिजे। राज्यसभेच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया आहे, मी नाराज नाही, भाजपने विरोध केला यात तथ्य नाही असं ते म्हणतात। याचाच अर्थ त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय दिसतो, परंतु भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही हा मुद्दाही मला असं वाटतं चुकीचा आहे। कारण भारतीय जनता पार्टी या समीर भुजबळावर सगळे आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, या कारणानं भारतीय जनता पार्टी नाही म्हटली असू शकते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाही म्हटली असू शकते। परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर राजकारण चालू आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं एक वेगळ्या दिशेनं चालू आहे, भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणाखाली चालू आहे एवढंच म्हणता येईल। सगळ्यांनाच ठोकावं लागेल, एकही मंत्री आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला योग्य जनतेचं काम करत नाही। आत्ताच मला किमान 3 फोन आले सकाळपासून, नुसते संभाजीनगर नव्हे तर सोलापूरहून आला, एक फोन मला नाशिकहून आला। शेतकऱ्यांना 2 तास सुद्धा वीज मिळत नाही। महाराष्ट्रातली स्थिती आहे। महाराष्ट्र आपण फार पुढारलेला अमृतकाळ काय पंचामृत काय 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 म्हणतात, पण 2 तास शेतकऱ्याला वीज मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला या महाराष्ट्रात आहे। आणि म्हणून बच्चू भाऊंना मला असं वाटतं मंत्र्यांना ठोकायचं असेल तर या राज्यातला एकही मंत्री उरणार नाही की ज्याला ठोकायची गरज नाही। आणि बच्चू भाऊनी खरंच हिंमत असेल तर बच्चू भाऊनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मंत्र्याला ठोकलंच पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत।